श्री गुरुदेव दत्त. माझ्या दिव्यात्मान मित्र हो, माझ्या भक्तिमती माता भगिनींनो, गुरुचरित्रातील जो द्वितीय अध्याय आहे त्यामध्ये गुरुसेवा, गुरु महिमेचं वर्णन त्या अध्यायामध्ये आहे की गुरुभक्ती, गुरुसेवा हे किती शक्तिशाली असते याचा त्यामधून आपण बोध घेऊ शकतो. गुरु एक व्यक्ती नसून एक तत्व आहे आणि गुरुच्या सानिध्यात, सद्गुरूच्या सानिध्यात, संतांच्या सानिध्यात आपण जर राहिलो तर आपल्यामधील जे गर्व आहे, जो अहंकार आहे त्याचा नाश होतो. एक आपल्यामधील एक समर्पण करण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. तसा वेदधर्म जे काही ऋषी होते त्यांचा जो काही शिष्य आहे संदीपक म्हणून, संदीपक खूप सेवा करायचा, एक मनोभाव आहे आणि आस्थेने खूप सेवा करायचा वेदधर्म गुरुदेवाची. वेदधर्म एक शक्तिशाली होते, परमज्ञानी होते, पण त्याने संदीपकाची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि दोघे काशीमध्ये गेले. नंतर वेदधर्म ऋषीला कुष्ठरोग झाला आणि अनेक रोग झाले, बाकी अंध झाले, अपंग झाले. एक परीक्षा घेण्यासाठी त्यांनी सर्व काही केलं. मग संदीपक त्यांची खूप सेवा करायचा, त्याला आंघोळ घालायचा, सर्व काही हे करायचा, दवा पाणी द्यायचा. कधीही त्यांनी असं निराश होऊन किंवा कष्टी होऊन कधी सेवा केली नाही. वेदधर्म ऋषी हे कधीही चिडायचे. भिक्षा मागून जे काही अन्न आणत होता संदीपक तेही फेकून द्यायचे कधी कधी. तर कितीही चिडले, कितीही काही केलं तरी संदीपक कधी कष्टी होत नव्हता आणि त्यांची तो मनोभावे सेवा करायचा. अशी सेवा करता करता 21 वर्ष झाले त्यांनी ती सेवा केली. तर साक्षात भगवंताला असं वाटलं की सेवा करणारा कोण असावा. संदीपकाची सेवा बघून भगवंत सुद्धा प्रसन्न झाले. साक्षात भगवान विष्णू तिथे प्रगट झाले आणि संदीपकाला म्हणायला लागले की तुझी सेवा बघून मी प्रसन्न आहे, कारण तू गुरुची एवढी तन्मन धनानं सेवा केली. गुरुची सेवा केली म्हणजेच तू आमची सेवा केली. कारण संदीपक ज्यावेळेस वेदधर्म ऋषीची सेवा करायचा त्यावेळेस गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असे गुरूंना त्रैमूर्ती दत्त समजून त्यांची सेवा करायचा. पण संदीपक भगवंताला म्हणाले की माझे गुरु समर्थ आहेत मला सर्व काही देण्यासाठी आणि मला काही नको, कोण्या गोष्टीची काही आसक्ती नाही, मला काही नको. तुम्हाला द्यायचंच असेल मला तर मला गुरुभक्तीचं, गुरु सेवेचं वरदान द्या. तर भगवान विष्णू आणखीन खुश झाले आणि त्यांना ते वरदान दिलं. वेदधर्म ऋषींना आनंद झाला. त्यांनी जी परीक्षामध्ये संदीपक उतरला आणि वेदधर्म ऋषी परमज्ञानी आणि परमशक्तिशाली होते. एका क्षणामध्ये त्यांच्या व्यथा त्यांनी दूर केल्या. वेदधर्म ऋषींनी संदीपकाला खूप आशीर्वाद दिला. आता वेदधर्म ऋषी हे परमज्ञानी होते. संदीपकाचा उद्धार झाला, कल्याण झाले. त्यात एक आपल्याला शिकायचं, एक ते सांगू इच्छितात की गुरुची सेवा केल्याने कल्याण होतं, उद्धार होतो. पण तो गुरु कसा असावा, तर तो वेदधर्मासारखा असावा. सांगायचं तात्पर्य एकच, कुणी कुणासारखं नसतं, पण सांगायचं त्यांना एवढंच की आपला गुरु ज्याची आपण सेवा करतो तो आत्मज्ञानी असावा, तो वैराग्यवान असावा, तो विरक्त असावा, तो सुखाच्या भोगामध्ये आसक्त नसावा.
अशा गुरूंची ज्यावेळेस आपण सेवा करतो तन मन धनाने, त्यावेळेस आपले कल्याण होते. साक्षात भगवंत आपल्या समोर येऊन आपल्याला आशीर्वाद देतो. साक्षात परम विष्णूंनी संदीपकाला आशीर्वाद दिला गुरूंची सेवा केल्यामुळं. म्हणून अशा गुरूची आपण सेवा करावी, असा गुरु असावा. आजकाल भोंदू आणि ढोंगी जे काही असतात, त्यांच्यामुळे गुरु आणि शिष्याची परंपरा जी असते तिचा खूप सर्वनाश झाला. एक आपण विचार करायचा, गुरु त्यामध्ये भोगामध्ये आसक्त आहे, अनुभूती संपन्न नाही, यश मान कीर्ती पैसा याच्याच मागे गुरु असेल तर आपण कितीही त्याची सेवा केली तर आपला उद्धार होऊ शकणार नाही, हे या चरित्रावरून कळतं. म्हणून गुरु हा विरक्त असला पाहिजे, आत्मज्ञानी असला पाहिजे, मुक्तीचा मार्ग दाखवणारा असला पाहिजे. आजकालचे गुरु आणि महाराज हे जर खूप मोठे मोठे आश्रम, खूप मोठ्या लाखो रुपयाच्या गाड्या, खूप ऐशो आराम सुख सोयीने युक्त आहेत, त्यामध्ये ते आसक्त आहेत, भोगामध्ये आसक्त आहेत, इंद्रिय सुखामध्ये आसक्त आहेत, आणि अज्ञानी भ्रमिष्ठ जे सामान्य जीव असतात हे त्यांनाच देव मानून त्यांची सेवा करत राहतात, त्यांच्या मागे लागत असतात. तर हे अज्ञानपण आहे. जसं कलियुगामध्ये जसं सांगितलेलं आहे, जसं शास्त्रामध्ये वर्णन आहे की ढोंगी आणि जे काही भोंदू असतील, हे वरवर दाखवणारे जे महाराज असतील, हे गुरु असतील, ते स्वतःना गुरु समजून वावरतात. हे त्यांच्याच मागे लोक जास्त लागतील, त्यांनाच देव मानतील, त्यांनाच जास्त बसतील, पण खऱ्या आत्मज्ञानी विरक्त महात्म्याला कधी ते भजणार नाहीत. कारण की कलियुगामध्ये तसं वर्णन आहे शास्त्रामध्ये कलियुगाचं. पण तरीही भगवंतांनी आपल्याला विवेक दिला. आत्मज्ञानी विरक्त वैराग्यवान गुरु असावा, त्यांच्याकडून आत्मबोध घ्यावा, तरच आपण उद्धरून जातो, आपले कल्याण होते, हे लक्षात ठेवावं. कोणतीही विद्या मिळवणारा महाराज हे असला की त्यांच्या विद्येच्या जोरावर, सिद्धीच्या जोरावर तो सर्वांना आकर्षित करतो, पण तो कधी कल्याण करू शकत नाही, आपला उद्धार करू शकत नाही, तो स्वयंचा सुद्धा उद्धार करू शकत नाही. म्हणून विरक्त महात्म्याची सेवा करा, आत्मज्ञानी महात्म्याची सेवा करा, मुक्तीचं मोक्षाचं ज्ञान देणारे जे असतील त्यांची सेवा करा, म्हणजे तुमचा उद्धार होईल. हे आपल्याला या संदीपकाच्या चरित्रावरून बोध घेऊ शकतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.